तर गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? बरे मजेतच असणार. तर मग मी सकाळी सकाळी हे लवंगचं पाणी आहे आणि याचे खूप सारे फायदे आहेत. गॅस होत नाही, ॲसिडिटी होत नाही, पचनास चांगली मदत होते आणि आपल्या जे बारीक बारीक पोट दुखतं त्याच्यापासून पण आराम मिळतो. तर मी हे आता गेल्या 8 दिवसापासून ट्राय करते, म्हणून म्हटलं चला आज पण तुमच्यासोबत हे शेअर करते. हे खूप चांगलं आहे. तुम्हाला पण जर काही प्रॉब्लेम असेल पोटाचा तर नक्कीच तुम्ही पण सकाळी लवंगाचं पाणी पिऊ शकता. रात्रीचं ते पाण्यात 2 ते 3 लवंगा भिजू घालायच्या आणि मग ते सकाळी जरासं पाणी उकळवायचं आणि ते आपलं थोडंसं प्यायचं. ज्यांना कुणाला असे ॲसिडिटी याचा प्रॉब्लेम असेल त्यांनी. तर त्याच्यानंतर दुपारचा मी स्वयंपाक पण केला आहे आणि दुपारीच आज नॉनव्हेज बनवून घेतलं. म्हटलं आता संध्याकाळचं जरा कमी कमी नॉनव्हेज खायचं आहे आपल्याला. मिस्टरांना सांगितलं की संध्याकाळचं नॉनव्हेज खायचं नाही. तर ते बोलले ठीक आहे, जे आहे ते सकाळीच बनवत जा. मग सकाळी मी मस्त ग्रेव्ही बनवली, चिकन ग्रेव्ही बनवली आणि चपात्या बनवल्या आणि भात बनवला. आणि त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये गेले आणि इतके छान आवळे दिसले ना मला. आणि थंडीच्या दिवसात आवळे खूप छान येतात मार्केटला, कारण सीझनच असतं आवळ्याचं म्हणूनच. तर म्हटलं चला घेऊन येऊया. तर मी अर्धा किलो आवळे घेऊन आले आणि मला मुरब्बा खूप आवडतो. तर म्हटलं चला आता मी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते. तर मग मस्त धुवून घेतले आवळे आणि कुणाला साखरेमध्ये मुरब्बा आवडतो तर कुणाला गुळामध्ये, ते तुमच्या याच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. तर मला गुळामध्येच आवडतो मुरब्बा. तर मग मी तो गूळ जरा मॅश करून घेतला, बारीक कट करून घेतला आणि मस्त कुकरला त्याचं असं एकदम त्याला शिजवून घेतला, पातळ करून घेतला आणि त्याच्यामध्ये लवंग आणि मिरे टाकले, जेणेकरून आपल्याला स्मेल चांगला येतो आणि टेस्ट पण जरा वेगळीच लागते, छान लागते. मला तर आवडते, कारण मी हे नेहमी करते म्हणून मला माहिती आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा. मस्त पाक करून घ्यायचा आहे आणि पाक तयार झाल्याच्या नंतर जे आवळे आपण स्वच्छ धुवून घेतले होते आणि स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. हे पूर्ण तुम्हाला वर्षभर जाईल, असं म्हणजे खराब होणार नाही. तुम्ही वर्षभर वापरू शकता मुरब्बा हा आणि खराब होत नाही, याला बुरशी लागत नाही, काय नाही. फक्त एवढं आहे की काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा. तर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि स्वच्छ पुसून घ्यायचे. त्याला थोडं पण पाणी नको आहे आणि याच्यामध्ये पूर्ण एकमेकांना तो लागला पाहिजे. गूळ पूर्ण खालीवर करून घ्यायचं आणि नंतर कुकरला 1 शिट्टी लावायची. विदाऊट पाणी टाकायचं नाही. तर 1 शिट्टी लावून घ्यायची. 1 शिट्टी झाल्याच्या नंतर मग ती हवा सगळी काढून घ्यायची आणि 10 मिनटं फास्ट गॅसवर परत शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनटं फास्ट गॅसवर आपल्याला आवळा शिजवून घ्यायचा आहे. आणि तो शिजल्यानंतर तुम्हाला समजेलच, आवळा शिजल्यानंतर त्याचा कलर पण चेंज होतो आता आणि एकदम वेगळंच म्हणजे एकदम छान दिसतो तो, एकदम मऊ होतो. तुम्ही दाबून पण बघू शकता त्याला. आणि मस्त आपलं 10 मिनटं त्याला शिजवून घेतल्याच्या नंतर मग त्याला एका काचेच्या बरणीमध्येच तो काढून ठेवायचा, कारण मग तुम्हाला खूप दिवस जर वापरायचा असेल तर काचेच्या बरणीमध्येच तो ठेवावा लागेल. हे बघा, 10 मिनटं शिजल्याच्या नंतर त्याचा कलरही चेंज होतो आणि तो शिजतो पण आणि एकदम नरम शिजला जातो आणि लगेच होतो तो. जास्तीत जास्त 20 मिनटं लागतात हा मुरब्बा करायला. माझ्याकडे काचेचा बाऊल नव्हता. हे अर्धा किलोचंच माप आहे. मिल्कशेक पितो माझा मुलगा त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं थोड्या दिवस आता मी यातच टाकते, कारण मी विसरले होते बरणी आणायला. तर मस्त असा भरून ठेवला आणि थंड झाल्याच्या नंतर मग याला आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. चला तर बाय बाय. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला